नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, 28 तारखेला अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला. ही आपण सगळ्यांना माहिती आहे. आणि तो अपघात कसा झाला, काय झाला, कोणामुळं झालं, त्याच्यामध्ये आता पुढं काय झालंय, तर याच विषयाची आज पुन्हा एकदा चर्चा घेऊन आलोय की बाबा, अजितदादाच्या अपघात प्रकरणी आता कुणाला दोषी धरणार आपण. म्हणजे अजितदादांच्या विमानाचा 28 तारखेला अपघात झाला, 27 तारखेला काहीतरी घडलं. त्यात रोहित पवारांनी आरोप केलेले आहेत. आता अजित पवारांची बॉडी फुगली कशी काय. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचं सुद्धा कनेक्शन यात पुढे आलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे जे एक वरिष्ठ नेता आहे, त्या नेत्याची ही विमान कंपनीच्या जी विमान कंपनी आहे अपघातग्रस्त झालेली, त्या विमान कंपनीच्या मालकाचा आणि त्याचं घनिष्ठ संबंध आहे, जवळचं. त्याहून दुसरं एक अशी गोष्ट समोर आलेली की या विमानांचा जो मेंटेनन्स केला जायचा, दुरुस्ती केली जायची, तर ही दुरुस्ती करणाऱ्या दोनच कंपन्या भारतामध्ये, एक प्रफुल्ल पटेलांची आणि अजून एक. तर या विमानाचे दुरुस्ती सुद्धा प्रफुल्ल पटेलांच्या कंपनीकडे होती, दुरुस्ती करण्याचं काम सुद्धा. तर बघा, चला पुढं काय आहे नेमकं ते सुद्धा आपण बघूया. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये नवनवीन असे खुलासे रोज होत राहत आहेत. त्यात अजित पवार यांचा जो अपघात झाला, या अपघातानं मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. अजित पवार परत येतील नाही येतील, हा तर चर्चेचा विषय बनलेला आहे की अजितदादा पुन्हा येतील असं बोललं जातं, परंतु अद्याप तरी काही आले नाहीत. परंतु यदा कदाचित जर ते बाहेर कुठं असतील, चुकलं असेल विमान, ज्या विमानात बसायचं त्यात बसले नसतील, दुसऱ्यात बसले असतील, गेले असतील बाहेर, तर येतील बी, परंतु त्याची काही शक्यता कमी आहे मित्रांनो. तर बघा, अजितदादा यांचं विमान अपघात हा 28 तारखेला सकाळी 8:47 झालेला आहे. अजितदादा मुंबईमधून कधी बसले असतील? 8:10 विमानात बसले, तर देवगिरी बंगल्यावरून ते कमीत कमी 7ला तर बाहेर पडले असतील, 7:30ला तर बाहेर पडले असतील. त्यांचं प्रायव्हेट विमान होतं, त्याच्यामुळे ते काही चुकणारं विमान नव्हतं. 7:30ला जर बाहेर पडले असतील तर 7:30चा देवगिरी बंगल्यावरनं जो बाहेर पडलेलाचा जो व्हिडिओ आहे, अजितदादा विमानातनं बाबा बाहेर पडलेत, ह्याच्यातनं बाहेर पडले, देवगिरी बंगल्यावरनं बाहेर पडले, विमानतळावरती गेले आणि विमानामध्ये बसले, हे व्हिडिओ तर असले पाहिजे. आता अजितदादांचा जो विमान कंपनीने व्हिडिओ जारी केलेला आहे, तो चॉकलेट कलरचं जॅकेट आहे जे निवडणुकीमध्ये परिधान केलेलं, ते पाटचा व्हिडिओ आहे, तो विमान कंपनीने जारी केला. सुरुवातीला विमान कंपनीनं सांगितलं होतं की 6 माणसं या विमानामध्ये आहेत, परंतु मृत्यूदेह मात्र 5 माणसांचे सापडलेले आहेत. एक मृत्यूदेह अजून सापडलेला नाही. त्यानंतर मात्र रोहित पवार यांनी याची सखोल माहिती घेऊन रोहित पवार यांनी गंभीर आरोप या विमान कंपनीवरती केलेले आहेत, तसंच राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांवरती केलेले आहेत. अजित पवार यांनी निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पक्षावरती सडेतोड अशी टीका केली. भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं की बाबा, माझ्याकडे सुद्धा यांच्या अनेक फायली आहेत भ्रष्टाचाराच्या, आणि त्यातच त्यांचा अपघात झालेला आहे, अपघाती मृत्यू झाला असं सांगितलं जातं. आता त्याहून दुसरी गोष्ट अशी आता समोर आलेली आहे की ही जी विमान कंपनी आहे, हे भाजप नेत्याच्या रिलेटेड आहे. म्हणजे भाजप नेत्याच्या नातेवाईकाची ही विमान कंपनी आहे, अतिशय जवळच्या माणसाची, हे सुद्धा आता समोर आलेलं आहे. आणि यामुळं याच्यामध्ये भाजपच्या काही लोकांचा सहभाग आहे का, हे सुद्धा आता तपासणी करणं गरजेचं आहे. परंतु हे होणार नाही. जसं की अतुल लोंढे यांनी सांगितलं की या विमानाचा जो ब्लॅक बॉक्स असतो, आतमध्ये शेवटी लावलेला असतो, तो सगळ्यात सुरक्षित असतो. ते पाण्यात जरी पडला ना, अनेक दिवस जरी राहिला तरी त्याच्यामधलं रेकॉर्डिंग जात नाही, ते एकदम सेफ असतं. तसंच जाळात सुद्धा हा किती जरी वेळ 12 तास जरी जळत राहिलं विमान, तरी तो बाहेर काढल्यानंतर त्याच्यातलं जे हे असतंय, रेकॉर्डिंग असतं, ते सेफ राहतं. म्हणजे विमान किती उंचीला होतं, इंजिन मध्ये काय प्रॉब्लेम आहे का, काय, ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करतं. त्याचबरोबर आत जी लोक आहेत, ह्या सगळ्या लोकांचं ते रेकॉर्डिंग करत असतं विमान. म्हणजे सगळ्या जणांचं
रेकॉर्डिंग आतलं होतं, त्याला ब्लॅक बॉक्स असं आपण म्हणतो. परंतु जसं की अतुल लोंढेंनी सांगितलं की हा ब्लॅक बॉक्स बंद ठेवला असं सांगितलं जाईल कंपनीकडनं, तसंच ते इन्व्हेस्टिगेशन ज्या चौकशा समिती आहेत त्यांनी सुद्धा सांगितले हा ब्लॅक बॉक्स बंद आहे. आणि त्यामुळे त्याच्यातलं काही सत्यता बाहेर आलेली आपल्याला दिसली नाही. तर अशा अनेक शंका आहेत. आता त्याचबरोबर असं सांगितलं जातं की विमान पडायच्या अगोदर 2 दिवस सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे जे केंद्रीय मंत्री आहेत अमित शहा यांना जाऊन ते भेटले. त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या भेटीमध्ये नेमकं काय ठरलं हे सुद्धा आता महत्वाचं आहे, महत्वाचं बघणं आहे की भेटीमध्ये काहीतरी ठरलं आणि 2 दिवसामध्ये त्याचा विमानाचा अपघात झाला. आता त्याहून दुसऱ्या अनेक अशा गोष्टी समोर आलेल्या आहेत की बाबा त्या विमान कंपनीनं आदल्या दिवशी एक विमानाची लिस्ट पाठवली, दुसऱ्या दिवशी दुसरंच विमान आलं आणि त्याचे पायलट सुद्धा बदलले गेले. हा सुद्धा आता दावा रोहित पवारांकडून करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जी पिंकी माळे जी होती मृत्युमुखी पडलेली, तिच्या वडिलांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की विमान बदललं गेलं, विमानाचे पायलट बदलले गेले, म्हणजे हा घातपात आहे. आता हे घात आहे हे मात्र ठरलेलं आहे. परंतु ह्याच्यामध्ये आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा संबंध आहे का, प्रफुल्ल पटेल, तटकरे यांची जी नावं घेतली जातात अशा लोकांचा काही संबंध आहे का, हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. आता खरं पाहता जर या विमान कंपन्या किंवा हे जे नेते मंडळी आहेत, तिथे ड्रायव्हर आहेत, यांचे जे मोबाईल संभाषण, मोबाईल लोकेशन हे जर आपण तपासलं तर त्यात सुद्धा बरेचसे काय माहिती मिळून येऊ शकते. परंतु ते तपासलं जाणार नाही, तपास हा दाबल्या जाणार, दडपला जाणार असंच काहीसं बोललं जाते. आणि त्या दृष्टीनं सध्या हे सगळं सुरू आहे, तपास दडपण्याच्या हिशोबाने सगळं सुरू आहे. आता त्याहून अजून एक गोष्ट अशी ह्याच्यामध्ये समोर आलेली आहे की आपल्या देशामध्ये विमानाचा मेंटेनन्स करणारे म्हणजे विमान दुरुस्त करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ह्या फक्त देशामध्ये 2च आहेत. एक कंपनी आहे प्रफुल्ल पटेल आणि एक दुसरी एक जणाची कंपनी आहे. म्हणजे विमान दुरुस्त करणारी कंपनी फक्त 2 आहे त्या, आणि ती प्रफुल्ल पटेलांची आहे. आणि ही जी विमान कंपनी व्हेंचर, या कंपनीच्या विमानांच्या दुरुस्त्या सुद्धा प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीकडेच होत्या असंही सांगण्यात आलं. मग आता याच्यामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या गेल्या का, जाणीवपूर्वक विमान बंद होईल किंवा काहीतरी प्रॉब्लेम होईल असं ह्याच्यामध्ये काही केलंय का, हा सुद्धा आता तपासाचा भाग आहे. परंतु हा तपास सुद्धा होतोय की नाही हे सुद्धा आता महत्वाचं आहे. म्हणजे हे सगळं अजित पवार यांचं विमान पाडण्याचं कामकाज हे मिळून मिसळून झालंय का. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे अजित पवार हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीकरण करणार होते आणि एकत्रीकरण केल्यामुळं त्याचा सर्वाधिक फटका कुणाला बसणार होता आणि तो फटका बसल्यानंतर काय होईल हे सुद्धा महत्वाचं होतं. आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाला विरोध हा सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा होता का, ह्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये अडचणीच्या ठरलेल्या आहेत. आता याचा तपास कसा होतोय, कुठल्या दिशेने होतोय, याच्यावरती सगळं ह्या प्रकरणाचं मूळ अवलंबून आहे मित्रांनो. तर यामध्ये बघा अनेक गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे, परंतु या सगळ्या गोष्टीचा तपास होतोय की नाही ह्याची सुद्धा आता शक्यता निर्माण झालेली आहे. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.